आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। तुम्हाला मला कुणालाच माहित नाही हे गाभाऱ्यात किती वेळ होते, काय करत होते। आई आई अगं काय बोलतेस तू? कळतं ना तुला? जयदेवराव बघ, त्यांचा केवढा विश्वास आहे त्यांच्या बहिणीवर। त्या राघवची आई बघ, लग्न व्हायचंय अजून पण तरी त्या सुनेची बाजू घेऊन उभ्या आहेत। एवढा अविश्वास दाखवतेस तू माझ्यावर? शेखर बाळा, मी तुझ्यावर संशय नाही घेते अरे, पण ही लोक हेच समजतायत ना, तेच वेगळा अर्थ काढताय। आता खरं काय खोटं काय हे समजायला हवं ना, नाहीतर ही लोक दोष देतील अरे आपल्याला उद्या। मग तूच सांग, तू आणि अंबिका दोघं एकटे काय करत होतात गाभाऱ्यात, तेही दरवाजा बंद करून? समजू दे ना गावाला, म्हणजे यांची तोंड बंद होतील अरे। अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी तुम्हाला खरंच सांगालो, आम्ही काय बी केलेलं नाही आणि आमची खरंच काय बी चूक नाही। हे बघा, मी फक्त मंदिरात पाया पडायला गेलतो, त्यानंतर मला समजलं बी नाही की हे कवा हात आले। आम्ही दोघं फक्त पाया पडत होतो। मी मंदिरातून बाहेर यायला निघाल तर दरवाजा बंद होता। कुणी मुद्दाम केलं का चुकून झालं खरंच माहित नाही। आम्ही दोघांनी बी पाप केलेलं नाही, आम्ही दोघे बी पवित्र आहोत। कशावरून? पुरावा आहे? नक्की तुम्ही काय करत होता ते आतमध्ये? नाही नाही, आम्ही याच्यासाठी मान्य करायचं का कारण तू सरपंचाची बहीण आहे म्हणून, की जयदेव सरपंच आहे म्हणून? मी जे काय बी सांगायलोय ते तुम्हाला समजाच नाही, खोटं वाटायलं ना? ठीक आहे, मी पवित्र आहे सिद्ध करायला मी तुम्ही सांगाल ती अग्नी परीक्षा द्यायला तयार आहे। अंबिका, ओय परीक्षा द्यायलाच पाहिजे, त्याशिवाय आम्हाला पटणार नाही। काय हो, बघू कोण किती पाण्यात आहे ते। गप्प रे, एका फटक्यात पाणी गाडी नाही एकेकाचं। अंबिका असलं काय करणार नाही म्हणजे नाही। होय, माझा माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे। अंबी कसली बी परीक्षा देणार नाही। ठीक, तुम्हा सर्वांना असं वाटतं ना की परीक्षा द्यावी? तुम्हा सर्वांची अशी इच्छा आहे ना? ठीक, तुम्हा सर्वांना असं वाटतं ना की आम्ही पाप केलंय? ठीक, तर मग मी अग्नी परीक्षा द्यायला तयार आहे। हा, ही असली थेर तूच कर, तुझ्याच मनात पाप आहे। बघूया काय होते आता तुझं। मग घ्या, हे तिकडे मांडवातनं जाऊन विस्तव घेऊन ये, घेऊया याची परीक्षा।
मी माझ्या प्रेमाची तरी परीक्षा दिली. आता बघूया तू काय करतोयस. दाखव सिद्ध करून. ठीक आहे. आगीतून फुफाट्यात पडणं काय असतं ना तर ते हे. पुन्हा एकदा तुझ्या लाडक्या मुलानं आपला सगळा प्लॅन फ्लॉप केलाय. काय गरज होती पुढे पुढे करण्याची. म्हणे मी अग्निपरीक्षा दे, सांगितलं ना सगळ्यांसमोर वर तोंड करू. मूर्ख कुठला. आता याला काही झालं तर काय करणार होत आपण. हो ग, मला तीच भीती वाटते माया. वाटते ना. आता तुझ्या स्वप्नांना काही अर्थ नाही उरलाय. जी प्रॉपर्टी मिळवण्याची तू स्वप्न बघत होतीस ना, ती सगळी स्वप्न याच आगीत जळून खाक होणार. आणि आयुष्यभर या आगीची झळ तुला बसत राहणार आहे. नाही माया, मी असं काहीही होऊ देणार नाहीये. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी एवढं काही सहन केलं, ती गोष्ट सहजासहजी माझ्या हातून मी जाऊ देणार नाही. माया, आपल्याला काहीतरी करायला हवं. कुठल्याही परिस्थितीत आपण शेखरला थांबवायला हवं. चल मा, आता काय करणार होत आपण. मुळात हा प्लॅन करूनच फसलोय. ठीक आहे ग, कळलं मला, पण त्यावर बोलायची ही वेळ नाहीये ना. अगं, ही वेळ आहे शेखरला थांबवण्याची. चल. शेखर थांब, तू हे असलं काही करणार नाही. अरे तुला कळत नाहीये, ही लोक आपल्या वाईटावर टपली आहेत. आणि हे गाववाले सुद्धा ना यांना साथ देत आहेत, मुद्दाम करतायत हे सगळं. तुम्ही सगळे मिळून माझ्या मुलाला मारण्याचा कट रस्ता आहे ना. हा जयदेव सरपंच असला म्हणून काय झालं. काय सगळ्या गावावर याचीच सत्ता आहे. न्याय व्यवस्था असते की नाही. मला सगळे कायदे कानून माहितीये. मी तुमची तक्रार करेल. मी पोलिसात जाऊन तक्रार करेल आणि तुमचीच नाही सगळ्या गावाची. सगळ्या गावाला आतमध्ये अडकवेन मी. तुम्ही सरळ सरळ माझ्या मुलाला मारण्याचा कट रस्ताय. शेखर तू समजून घे बाळा, हे मुद्दाम करतायत. तू इथे अजिबात जायचं नाहीये, कळतंय ना तुला. त्याची काही गरज नाहीये. आम्हाला माहितीये तुमच्या पोराने काय बी केलेलं नाही ते. कसं काय की पोलिसांच्या भीतीने आधीच एक पाय मागे घेत आहे. खऱ्याला कोणाची भीती नसते. जर तुमच्या पोरानं माझ्या बहिणी बरोबर काही चुकीचं वर्तन केलं असतं तर ते मला कळायच्या आधीच माझ्या बहिणीनं कुठेतरी जाऊन जीव दिला असता. अशी माझ्या समोर आली नसते की. तेवढा विश्वास आहे माझा माझ्या बहिणीवर. हा, आणि जर का याला परीक्षा द्यायची नसेल तर उद्याचा दिवस उजाडायच्या आत या गावातनं डिबार व्हायचं. कळलं काय. तुम्ही काय धमकी देताय आम्हाला. धमकी समजा, सल्ला समजा, नाहीतर सुविचार समजा. कळलं. मी तसं काही करणार नाहीये. आज जर मी इथून तसाच चालला गेलो तर उद्या तुम्हीच मला पळपुटा म्हणाल. मी या देवळातून परत जाईन ते स्वतःला निर्दोष सिद्ध करूनच.
देवी आई, कसला खेळ चाललाय यो? आमचं दोघांचं एकमेकांवर मनापासून लई प्रेम आहे. मग ही चूक आहे काय? प्रेम करणं पाप आहे काय? मान्य राघव माझ्यावर प्रेम करतो, तो सुधारलाय, चांगलं वागायला लागलाय. तरी बी अण्णादादाच्या शब्दाला मान देऊन त्याच्या आनंदासाठी मी राघव बरोबर लग्न केलं. तर ती त्याची फसवणूक असेल, ते पाप असेल, याच प्रायश्चित्त मला कधीच मिळणार नाही. मग या समध्यात हेल्मेटची काय चूक ग? काय म्हणून त्याला ही शिक्षा? झालं ना तुमचं समाधान? झालं तुमच्या मनासारखं? दिली. माझ्या मुलाने अग्निपरीक्षा दिली आणि त्याने सिद्ध करून दाखवलं की तो दोषी नाहीये. आता तुमची वेळ. अंबिकानी द्यायची आता अग्निपरीक्षा. ती होती ना आतमध्ये, तिने सिद्ध करून दाखवायचं की ती दोषी नाहीये म्हणून. तिनेही निखाऱ्यावरनं चालवून दाखवायचं. दे अंबिका अग्निपरीक्षा. ये घरला जा. अंबिका असलं काय करणार नाही, लक्षात ठेव. वा 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 वा, काय म्हणताय ऐकलं? कोण बोलतंय हे? गावच्या सरपंचाचा होणारा मेवणा. आणि काय गावाचा न्याय करणारा सरपंच जयदेव गप्प बसणार का यावर? तुम्ही तर गप्पच बसणार गावातली लोक. कारण काय तर तुम्ही यांच्या हातातले नाचणारे बावले, कटपुतल्या. तुम्ही तर बोलणारच नाही ना. म्या तयार आहे. मी ही अग्निपरीक्षा द्यायला तयार आहे. अंबिका, मी जर ही अग्निपरीक्षा न दिल्यानं माझ्या अण्णादादाची मान समद्या गावासमोर खाली जाणार असेल ना, तर मला हे करायलाच पाहिजे. अगं मी दुसरं काय बी सहन करेन, पण खरं माझ्या अन्नदात्यावर कुणी बोट दाखवलं ना, ते मी सहन करणार नाही आणि मी ते खपवून बी घेणार नाही. अंबू, मला तुझ्या जीवापेक्षा बाकी काय बी महत्वाचं नाही. तो असं काय बी करणार नाही. चांगलंय. म्हणजे सरपंचाच्या बहिणीचा जीव तो जीव. आणि माझ्या मुलाला मी काय वाऱ्यावर सोडलंय? हा, त्याच्या जीवाशी खेळलात ना तुम्ही. आता तुम्हाला तुमच्या बहिणीची परीक्षा घ्यावीच लागेल आणि तिलाही द्यावी लागेल. न्याय सगळ्यांना सारखाच. अंबिकाला निखाऱ्यावरनं चालावं लागेल. आणि ती नाही चालली ना, तर मग मी सिद्ध करेन की हा काय न्याय देणारा सरपंच नाहीये, हा अगदी खोटारडा आणि अन्याय करणारा सरपंच आहे म्हणून.
त्याची काय बी गरज नाही. मी ही अग्नी परीक्षा द्यायला तयार आहे. अंबू अंबू भिका शेखर शेखर थांबव हे सगळं. मी मी विनंती करतो तुला, थांबव हे सगळं. ओ अंबिकाचे मामा, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. अहो, आणि शेखर तूही. नियम तो नियम, सगळ्यांना सारखाच. अंबू 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 अरे ज्याचा भाऊ खऱ्याने वागतोय त्याची बहीण कशाला खोटं बोलल. अंबू बाळा तू बरी आहेस ना? अण्णा दादा, तुझ्या नावाला बट्टा नाही लागू दिला मी. तुला त्रास होईल ना असं मी नाही सहन करू शकत. अंबू, काय बोलायला लागलीस तू हे? या समजासाठी तुला लई मोठी किंमत चुकवायला लागली बघ. आणि हे असं करून तू माझा तुझ्यावर असलेला विश्वास अजून घट्ट केलास. यो विश्वास असाच कायम ठेव. त्याला कधी बी डाग लागू देऊ नकस. काय बाई, ही आजकालची पोरं, त्यांच्या ध्यानी मनी कधी काय येईल ना काही सांगता येत नाही. तरी मी म्हणत होते पोरीवर लक्ष ठेवा लक्ष ठेवा, पण माझं कुणी बी ऐकलं नाही. आणि आता समध्या गावासमोर आबरू घालवायची वेळ आली नव. जयाला आदर्श सरपंच म्हणतात नव, पण काय राहिली आबरू त्याची? हा, ते तुम्ही काय बी बोला, अंबूची किती बी बाजू घ्या, पण ती जे काय वागले ना ते चुकीचं आहे. एका परपुरुषाबरोबर बंद दाराआड राहिली पोर. काय करत होती एवढा वेळ? हा, आणि त्यात तो राघव, उत्तावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहे परत लग्नाला. मामी बस की, किती बोलशील? उगा काय बी बोल नकस. आणि मला माहिती अंबू काय बी चुकीची वागलेली नाहीये. आणि तिनं सिद्ध केलंय ना वागणी परीक्षा देऊन. मग समध्या गावानं तिच्यावर अविश्वास दाखवला. आणि काय झालं खरं? समध्यांची तोंड बंद झाली ना व. राहता राहिला प्रश्न राघवचा.
तर तो सुधारलाय. घेईल तिला समजून देऊ. अरे ते तुझ्या मोर तिकडनं गेल्यावर माणसं काय गप्प बसणार आहेत वय. आतापर्यंत समध्या गावात बोंबाबोंब झाली असं. माघारी तर बोलतीलच. अरे पाठीला डोळ्यान कान नसतात जया. आणि राहता प्रश्न राहिला अंबूचा. हे बघ, अंबिकाच्या रूपानं ना या घरामध्ये पेटताना खरंच पडलाय. एक वासा पेटला की समद घर जळून खाक होते. आणि त्या आगीमध्ये तुझ्या अब्रूची कधी राख रांगोळी होईल काय बी सांगता येतं नाही बाबा. म्हणून म्हणते आत्ताच डोळे उघड. विनीत गप बस. किती बोलशील? हं? आपला तू बाबेने दुसऱ्याचं कार्ट करायची सवयच लागली आहे तुला. हो हे बघा, मला हौस आहे म्हणून मी नाही बोलत आहे हे शब्द. आधीच एवढा सगळा घोळ होऊन बसलाय. उद्या आणखी नवीन काही वेगळं व्हायला नको ना म्हणून बोलते. हे बघ, खरं खोटं करायला का हाच काय टाइम नाही. हं? आणि हे आंबून ऐकलं तर मग ऐकेनात का? मला काय भ्या आहे वय तिचं. तिला शेण खाताना नाही लाज वाटली, मग मी बोलताना कशाला परवा करू तिची. अहो देवीच्या उत्सवाला असलं वाईट काम. गावच्या सरपंचाची बहीण अशी वागली तर बाकीच्या लोकांनी काय आदर्श घ्यायचा. आम्ही दोघांनी बी पाप केलेलं नाही. आम्ही दोघे बी पवित्र आहोत. आम्ही याच्यासाठी मान्य करायचं का कारण तू सरपंचाची बहीण आहे म्हणून? अंबिकाच्या रूपानं ना या घरामध्ये पेटताना खरंच पडलाय. एक वासा पेटला की समद घर जळून खाक होते. आणि त्या आगीमध्ये तुझ्या अब्रूची कधी राख रांगोळी होईल काय बी सांगता यायचं नाही बाबा. जे घडलं त्या समजाचं खापर माझ्या डोक्यावर का फुटायलंय? काय म्हणून चूक केली मी? हेल्मेटनं माझ्यावर केलेलं प्रेम का? त्या गाभाऱ्यात आम्ही एकत्र राहिलो ते